आपल्या घरामधल्या ज्या पांढऱ्या वस्तू असतात ना, त्यांना सगळ्यात लवकर नजर लागते अशी आपल्या घरामधली जुनी आणि जाणकार लोक सांगतात बघा. काही लोक घरामधलं मीठ देखील पटकन सापडणार नाही अशा ठिकाणी ठेवून देतात. घरामधलं जे दूध आहे ते काही ठराविक पिरियडमध्ये जाणवतं आपल्याला की वारंवार नासतंय. तापवून ठेवलं तरी सुद्धा नासतं, अगदी चहा करायला गेलं तरी सुद्धा नासतं. आई आणि मूल यांच्यामधलं नातं जे चंद्राला रिप्रेझेंट करतं, तर तिथे देखील वादविवाद बघायला मिळतात. एकमत होत नाही, त्यांच्यामध्ये वादविवाद बघायला मिळतात. मग जर असं होत असेल तर एक 2-3 उपाय बघायचे आहेत आपल्याला. आपले बाकीचे व्हिडिओ देखील बघा, त्याच्यामध्ये भरपूर उपाय तुम्हाला बघायला मिळतीलच. आज 1-2 गोष्टी समजून घेऊ. घराची जी फरशी आहे ना, ती दर 2 दिवसाआड खडे मिठाच्या पाण्याने पुसून घ्यायला सुरुवात करा. घरामधलं दूध, पांढरे पदार्थ झाकून ठेवा आणि व्यवस्थित ठेवा. पटकन कोणाच्या निदर्शनास येणार नाही असे ठेवा. आणि तिसरी गोष्ट, तुरटीचे खडे एका पांढऱ्या कागदाच्या कपामध्ये घ्यायचे आणि ते घरामधल्या दर्शनी भागात किंवा दिवाणखान्यात ठेवायचे. शिरीष कुलकर्णी.